काकुलती येतो हरी चढभरी निवडिता तुमची मज लागली सवे ठाईची नवे नहू गडी अनेक बोलाविते फार बहु थोर न आवडती तुमची मज लागली सवे ठाईची नवे नहू गडी भाविके त्यांची आवडी मोठी तुका म्हणे मिठी घाली जिवे तुमची मज लागली सवे ठाईची नवे नहू गडी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन निहित पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथमन मन हो पांडुरंगा करो प्रथमन मन पांडुरंगा करो प्रथमन मन पांडुरंगा करो प्रथमन कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केल्या स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारे बरणौ रघुबर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरवो कलेश विकार सेवे लागी सेवक जानो सेवे लागे सेवक जानो सेवे लागे सेवक जानो सेवे लागे सेवक जानो तुम जाला गलो निज चरना तुम जाला गलो निज चरना तुम जाला गलो निज चरना तुम जाला करो निज चरना तुम जाला करो निज
लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरीन करावा अवेरू श्री माऊली मेरी मात है पिता मेरो तुकाराम इन दोनों के चरणों में प्रभु मेरा कोटि कोटि प्रणाम विठला 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 काकुलती तो हरी क्षणभरी निवडिता तुमची मज लागली सवे ठाईची नवे नहो गडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थली कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत संतमान्य लोकमान्य जगमान्य वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे देहूचे साधू संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा राय यांचा 4 चरणाचा आणि अत्यंत महत्त्वाचा भगवान परमात्म्याचं आणि गोपाळांचं भांडण व्यक्त करणारा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय म्हणतायत भगवान परमात्मा काकुळतीला आला. काकुळतीला येणं कळतं ना, म्हणजे रावण्या करायला लागला, विनंती करायला लागला, याला काय म्हणायचं? काकुळतीला येणं. भगवान परमात्मा काकुळतीला आलाय बघा. काकुळती येतो हरी. क्षणभर गोपाळांचं आणि भगवान परमात्म्याचं भांडणे क्षणभर का वैना तो भगवान परमात्मा काकुळतीला येतो आणि काकुळतीला येऊन तो भगवान परमात्मा म्हणतो, ए गोपाळांनो, मला तुमच्यातून बाजूला काढू नका. त्याचं कारण असं आहे, मला तुमची सवय लागलेली. काय सवय? तुमची मज लागली सवे आणि ठाईची नवे नहो गडी. नवे शब्द आहे बरं का, गाथ्यामध्ये पाठ पहा. नवे नाही, नवे म्हणजे जुने नाही, त्याच्या विरुद्ध अर्थी शब्द आहे. काय? नवे. भगवान परमात्मा त्यांना म्हणतोय, गोपाळांना, आपण आत्ताचे नाहीये, फार जुने, ठाईची नवे नहो गडी. आत्ताचे नाही, फार जुने, मला तुमची फार सवय लागलेली, मी तुमच्यातून बाजूला राहू शकत नाही, मला तुमच्यातून बाजूला काढू नका, अशी विनंती भगवान परमात्मा गोपाळांकडे करतायत. भगवान परमात्म्याला गोपाळ आपल्या खेळामध्ये घेत नाही, नकार दिलाय, सप्त ताकीद दिली आहे. भगवान परमात्म्याला तू आमच्यामध्ये यायचं नाही. तेव्हा भगवान परमात्मा फार गोड बोलतात. भगवान परमात्मा म्हणतात, ए मला बोलवणारे लई बर का. कोण सांगताय? भगवान परमात्मा म्हणतो, तुम्ही मला तुमच्यामध्ये घेत नाही ना, पण ऐका तुम्ही, मला इथं बोलावणारे लई, अनेक बोलावी ती फार. मला बोलावणारे फार आहे, बहुत आहे, पण मला ते आवडत नाही. भगवान परमात्मा म्हणतात, बहु थोर न आवडती, मला ते आवडत नाही, मला तुम्हीच आवडतात. भरपूर विनंती केली, भगवान परमात्मा काकुळतीला येतो, पण गोपाळ ऐकत नाही. गोपाळ भगवान परमात्म्याला घेत नाही खेळामध्ये. तेव्हा शेवटी गोपाळ ऐकत नाही, म्हणून भगवान परमात्म्यानं शेवटचा पर्याय अवलंबला. तो म्हणजे भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं, आता हे असं ऐकणार नाही, आपण यांची किती विनंती केली तर हे आपल्याला यांच्यामध्ये घेणार नाही. म्हणून भगवान परमात्म्यानं डायरेक्ट त्या गोपाळांना मिठीच मारून टाकली. भाविके त्यांची आवडी मोठी आणि तुका म्हणे मिठी घाली जीवे. जेव्हा मिठी घातली तेव्हा त्यांचा सगळा भेदाभेद, राग, दोष, द्वेष असेल तो सगळा निघून गेला. आणि भगवान परमात्मा गोपाळांना म्हणतायत, तुमची मज लागली सवे टाईची नवे नभोगडी. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. अभंगाच्या संबंधाने विस्तृत चिंतन ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित आहे, गरजेचं आहे. आजची ही कीर्तन रूपी सेवा केमनिमित्त आहे, सगळ्यांना श्रोते, सगळ्यांना माहीत आहे, पण तरी सुद्धा वक्त्याचं आद्य कर्तव्य, कारण त्याच्यामध्ये वक्त्याचे 2-4 मिनिटं निघून जातात. बरोबर आहे का नाही? बघा, चालत असलेला हा भव्य त्रैदेनी कीर्तन महोत्सव, या महोत्सवाची आजची ही अंतिम काल्याची कलशाची सेवा आहे. सप्ताह म्हटला की तो कितीही दिवसाचा असू द्या, 3 दिवसाचा असू द्या, 8 दिवसाचा असू द्या, 12 दिवसाचा असू द्या, व महिनाभराचा, व त्याच्याही पुढं वर्षभराचा असू द्या, पण सप्ताहामध्ये जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत त्या सप्ताहाला परिपूर्णता प्राप्त होत नाही. आणि आज हे कलशाचं कीर्तन आहे
अंतिम कीर्तन आहे, हे सांगतेचं कीर्तन आहे, हे समारोपाचं कीर्तन आहे, हे समाप्तीचं कीर्तन नाही बरं का. समाप्ती वेगळं असतं. समाप्ती कशाला म्हणतात, जे परत पुन्हा उद्भवतच नाही कधी, त्याला समाप्ती म्हणायचं. नाही तर उद्या कोणाला सांगाल तुम्ही आमच्या गावचा सप्ताह संपला, आमच्या गावच्या सप्ताहाची आज समाप्ती झाली, याला समाप्ती म्हणत नाही. आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे, आपला गोड विनापारा चालू आहे, म्हणून आपल्याला परत पुढच्या वर्षी याच जोमाने सप्ताह करायचा आहे. म्हणजे याला समाप्ती आपल्याला म्हणता येत नाही. तर आजचं हे काल्याचं कीर्तन म्हणजे परिसमारोपाचं कीर्तन आहे, परिसांगतेचं कीर्तन आहे. आणि सांगतेचं सप्ताहामध्ये सप्ताह किती दिवसाचा असला, जिथं सप्ताह केला तिथं काला झाला, तिथं काला आल्याशिवाय राहत नाही. कारण प्रत्येक गोष्टीची परिपूर्णता ही कशात तरी दडलेली आहे बरं का, कशात तरी दडलेली असते. जसं मंदिर आहे बघा, इथं आपलं हनुमंतरायांचं मंदिर आहे ना, हनुमंतरायांचं हे मंदिर आपण बांधलंय, पण मंदिराला परिपूर्णता ही कशामुळे येते हो. मंदिर फार खूप छान बांधलं, गोड लाइटिंग केली, गोड व्यवस्थापन केलं, मध्ये फार गोड अशा महागड्या मूर्त्या बसवल्या, छान बसवल्या, फरची सगळं व्यवस्थापन केलं, म्हणजे मंदिर परिपूर्णत्वास गेलं असं नाही. ज्ञानोबराय फार गोड बोलतात. ज्ञानोबराय म्हणतात, मंदिराची या कामा कळसू परमगंगेसी सिंधू प्रवेशू. जोपर्यंत मंदिरावरती कळत बसत नाही ना, तोपर्यंत त्या मंदिराला परिपूर्णता प्राप्त होत नाही. किंवा गंगा आहे, गंगा आपल्याला प्रमाण द्यायचे नाही, फार पटकन पुढे जायचंय. बघा, गंगा आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे गंगा सागर संगमी आणि अवघ्या झाल्या उर्मी एकमय. गंगेची परिपूर्णता कशात आहे हो, कशात आहे. नदीची परिपूर्णता ही सागराला जाऊन मिळण्यात आहे. ज्या दिवशी ती सागराला जाऊन मिळते तेव्हा ती परिपूर्णत्वास प्राप्त होते. जसं मंदिर हे कलशारोहणात परिपूर्णत्वास जातं, नदी ही समुद्रात जाऊन परिपूर्णत्वास जाते, तसं सप्ताहामध्ये जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत त्या सप्ताहाला परिपूर्णता प्राप्त होत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आजचं कीर्तन हे परिसांगतेचं कीर्तन आहे, परिसमारोपाचं कीर्तन आहे. आणि परिसमारोपाच्या कीर्तनाकरता ज्यांच्या गोड मार्गदर्शनाने गेल्या 7 वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे, ते आपल्या गावचे वैभव असलेले हरिभक्त परायण, आमच्या गुरुतुल्य असलेले दोंडीरामजी बाबा आहेर बाबांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने श्री हरिभक्ती परायण, खरं तर ज्यांच्यामुळं मला या व्यासपीठावरती उभं राहण्याची संधी प्राप्त होते, किंवा माझ्या संपूर्ण जीवनाला रंग जर कोणामुळं जर आला असेल तर ते आदरणीय माझ्या गुरुतुल्य असलेले आदरणीय हरिभक्त परायण महेशजी महाराज उफाडे महाराजही या सप्ताहाचं गोड असं मार्गदर्शन करतायत. म्हणून आज हे दोघेही जण या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय बाबा आहे, बाबांसमोर मी कीर्तन करावं एवढी माझी पात्रता नाही आहे, माझी योग्यता नाही आहे, पण सेवके करावे सांगितले काम या न्यायाने मी उभा आहे. यांच्यासमोर मी बोलावं एवढी माझी योग्यता नसतानाही खऱ्या अर्थानं ते एक लहान बालक म्हणून आज माझ्या कीर्तन सेवेसाठी ही सगळी उपस्थित आहे. आपली 3.5 दिवसाची ही गाण गंधर्व सभा फार श्रीमंत आहे बरं का. आपल्या सप्ताहाला लाभणारे गायनाचार्य असतील, मृदंगाचार्य असतील, टाळकरी असतील, विनेकरी असतील, गेले 3.5 दिवसापासून आपण पाहतो फार गोड नियोजन आहे, समर्पक नियोजन आहे, चैतन्यदायी वातावरण आहे. आणि सगळं काम जिथल्या तिथं आहे, थोडं सुद्धा इकडं तिकडं चालत अजिबात चालत नाही महाराज. बघा, गायन सेवेसाठी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे सुपरिचित महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य आपल्या या सप्ताहाकरता खरं तर ते फार लांबून येतात आणि इथं सेवा देतात. एक फोन केला, महाराज याल का, तर त्यांनी होकार दिला. आपल्या या छोट्याशा वस्तीवर खऱ्या अर्थानं ते आले आणि आपल्या पत्रिकेचं भाग्य उजळलं, आपल्या परिसराचं भाग्य उजळलं. श्री हरिभक्तीपरायण रमेशजी महाराज आखातवाडेकर महाराजांचे सुद्धा धन्यवाद आभार व्यक्त करतो. त्यांच्या शेजारी गेले 3.5 दिवसापासून अत्यंत वेळेवरती उपस्थित राहतात. गोड ज्यांचा आवाज आहे, आपल्याच गावचं वैभव, वडाळीभोई गावचं वैभव असलेले श्री हरिभक्तीपरायण आमचे परमसन्मित्र सोपानजी महाराज कैरनार महाराजांचे सुद्धा धन्यवाद आभार व्यक्त करतो. कीर्तनाच्या निमित्तानं आज विशेष ज्यांची उपस्थिती आहे ते श्री हरिभक्तपरायण वैभव महाराज मोरे भाटगावकर, उत्कृष्ट कीर्तनकार आहे. आदरणीय महाराज श्री सुद्धा आज या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचे सुद्धा धन्यवाद आभार व्यक्त करतो. महेशजी महाराज असतील, नारायणगावचं भजनी मंडळ असेल, भाटगावचं भजनी मंडळ असेल, संपूर्ण ही बालगोपाळ मंडळी असतील, गेल्या 3.5 दिवसापासून आपल्याला गोड असा आनंद देत आहेत. जी त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये राहतात, आजही अध्ययन करतायत, शिक्षण घेत आहेत, म्हणून त्यांचे सुद्धा धन्यवाद आभार व्यक्त करतो.
ही सगळी आपल्या या मांदळे वस्तीवरीलच संपूर्ण ही भाविक आहे. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. मृदंगाच्या सेवेसाठी मृदंग आविष्कार, मृदंग अलंकार. खरं तर मृदंग वाजला की असं आपाप माणसाचं अंग हलतं बरं का. महाराज बोलले होते त्या दिवशी, डीजे पेक्षा तर कितीही गोड वाजतं महाराज. आणि हे वाद्य म्हणजे इतकं गोड वाद्य वादकाने व्यवस्थित जर वाजवलं ना तर माणसाला समाधी अवस्था प्राप्त होते बरं का. होते. मगाशी महाराज मृदंग वाजवत होते तेव्हा यांना समाधी लागली होती नाही का वैभव महाराज. डोळे झाकून मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते महाराज. म्हणजे मृदंगाच्या सेवेसाठी सुद्धा एक अत्यंत गोड आपल्या गावचं आपल्या परिसराचं वैभव असलेले श्री हरिभक्ती परायण आमचे परमसन्मित्र ओमकारजी दादा ते सुद्धा गोड मृदंगाची सेवा देत आहेत. खरं तर ते सुद्धा एवढ्या या छोट्याशा कार्यक्रमाकरता उपस्थित राहतात म्हणजे त्यांचं अंतकरण फार मोठे महाराज. आपल्या परिसरातलं एक डायमंड आहे, एक हिरा आहे. आदरणीय महाराष्ट्रींचे सुद्धा धन्यवाद आभार व्यक्त करतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित गेले 3.5 दिवसापासून उपस्थित राहतात आणि हे सगळं चित्रीकरण करतात. आणि हे चित्रीकरण आपल्याला परत कधीही ऐकता येईल, कधीही पाहता येईल याचं गोड जे नियोजन करतात ते श्री हरिभक्तपरायण आमचे माऊली गजर माऊली यूट्यूब चॅनल गेले 3.5 दिवसापासून या ठिकाणी उपस्थित. हे कीर्तन आपल्याला जरी तुम्ही आज झोपेत ऐकलं तरी तुम्ही नंतर घरी तुम्ही जेव्हा उठाल फ्रेश असाल तेव्हा परत तुम्हाला हे कीर्तन कधी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला येईल. बघा अत्यंत गोड स्तुत्य असं नियोजन आहे. कार्यकर्त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद आभार व्यक्त करतो. कोणाचा नामनिर्देश करणार नाही कारण इथं जे कामं करतात तो काही कोणी एक नाही तर सगळ्यांच्या एकोप्याने चालत असलेला हा संपूर्ण त्रैदिनी कीर्तन महोत्सव आहे. एकाचं नाव घेतलं की दुजे सहजची निंदिले असं होतं. म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांचे धन्यवाद आभार व्यक्त करतो. माझ्या सन्मुख बसलेली संपूर्ण राजा जनकासारखे राजा परीक्षितीसारखे ही सगळी श्रुती मंडळी आहे. आपल्याही चरणावरती नतमस्तक होतो. माझ्या सन्मुख बसलेल्या संपूर्ण माझ्या जगन्माता मुक्ताबाई आपल्याही चरणावरती नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. विठ्ठल 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 विठ्ठल. कळलं तुम्ही एवढं आहे ना. एवढा आपला हा परिहार घरी जाऊन गजर माऊली यूट्यूब चॅनलवरती सर्च करा आणि ऐका मी काय बोललोय ते. आता आकाशवाणी होऊन गेली. बघा आपल्या या सप्ताहाकरता अत्यंत गोड असलेली साऊंड सिस्टीम आहे मोरया साऊंड सिस्टीम. खरं तर आपल्या परिसरामध्ये फार मोठं ज्यांचं नाव आहे ती म्हणजे मोरया साऊंड सिस्टीम. आमचे विके दादांचे सुद्धा धन्यवाद आभार व्यक्त करतो. इकडं माझ्यावरती नितांत प्रेम करणारे शिरसाणे गावचे अनिल काका देशमाने ते सुद्धा कीर्तनाकरता उपस्थित आहे. शिरसाण्याचंही भजनी मंडळ असेल श्रोती मंडळी असेल आपणा सगळ्यांचे धन्यवाद आभार व्यक्त करतो आणि माझ्या कीर्तनाकर ओळण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल. आजचं हे काल्याचं कीर्तन आहे बघा. आता आपल्याला कीर्तनाकडे जायचंय. परिहार संपला. काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हटलं की काल्याचा कीर्तनकार हा बांधलेला असतो. कशाने? फेट्याने आणि उपरण्याने नाही. त्याला काही संप्रदायाने मर्यादा घालून दिल्या आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये काल्याच्या कीर्तनकाराला इतरत्र कुठेही भटकता येत नाही. त्याला काही नियम घालून दिलेले. ते नियम काय? चरित्र ते उच्चारावे, 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 चरित्र ते उच्चारावे. केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, केले देव गोकुळे, केले देव गोकुळे, केले देव गोकुळे, केले देव गोकुळे. तारू भवसागरीचे, 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 तारू भवसागरीचे. चरित्र ते उच्चारावे अन केले देवे गोकुळी.
भगवान परमात्म्यानं जे काही गोकुळामध्ये चरित्र केलंय त्या चरित्राचं उच्चारण आज आपल्याला या काल्याच्या कीर्तनामध्ये करायचं आहे। त्या काल्याच्या कीर्तन सेवेसाठी जगद्गुरु तुकोबरायांचा अत्यंत गोड अभंग आपल्या समोर गायलाय बघा। त्या अभंगाची भूमिका पटकन आपल्या डोळ्यासमोर आणून देतो, अभंगात प्रवेश करतो। माझ्याकडे आज फार वेळ कमी आहे, एकदम तंतुतंत वेळ आहे, त्याच्यामुळं मला तंतुतंत वेळेमध्ये आटोपतं घेणं फार गरजेचं आहे, म्हणून आपल्याला पटापटा पुढे जायचं आहे। काल्याच्या प्रसंगाच्या संबंधाने मी बऱ्याच वेळेला बोलत असतो, काला या प्रकरणाच्या संबंधाने भरपूर बोलण्यासारखं आहे, पण तूर्त आज तशी वेळ नाही, कारण वातावरणही आजूबाजूने जरा खराब झालेलं आहे, म्हणून अगदी वेळेत चिंतन संपूर्ण आपल्याला भोजन करून लवकर तुम्ही घरी निघून जाणं फार गरजेचं आहे। म्हणून बघा, काला या प्रकरणाच्या संबंधाने बोलणार नाही, डायरेक्ट अभंगाच्या संबंधाने बोलतो आणि पुढे चालतो बघा। अभंगाची भूमिका ठेवतो बघा। भगवान परमात्मा काकुळतीला आले, कशाच्या जोरावर काकुळतीला आले तेवढं ऐका आणि अभंगात प्रवेश करतो बघा। भगवत प्राप्ती करता या जगाच्या पाठीवर आपल्याला भरपूर पर्याय मार्ग पाहायला सापडतात। भगवान परमात्म्याला आपलंसं करण्याकरता भरपूर मार्ग आहे, योग, याग, जप, तप, अनुष्ठान, ध्यान, धारणा, हे कशा करताय? भगवत प्राप्ती करता सांगितले, बरोबर आहे की नाही? अनेक साधनं भगवत प्राप्ती करता सांगितले जातात, पण हे योग, याग, जप, तप, योग, याग, विधी, अनुष्ठान, हे सगळे जे काही साधनं आहे ना, हे सगळे साधनं एका साधना पुढं फिके, बरं का, फिके। हे जे काही भगवत प्राप्तीचे सगळे साधनं मी आपल्या समोर ठेवले ना, एक साधन या जगाच्या पाठीवर असं आहे, त्या साधना पुढं हे सगळे साधनं फिके। जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मी नाही म्हणत, तुकोबराय म्हणतात, ऐका, तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे अवघे फिके बाबा बीन, मीठ नाही अन्न तेने न्याय, मीठ नाही अन्न। तुकोबरायांचं हे एकच प्रमाण या सगळ्या गोष्टींना फिकं पाडत आहे का? तुकोबराय म्हणतात, मी जे सगळे साधनं सांगितले ना भगवत प्राप्ती करता, ते सगळे साधनं तुकोबराय म्हणतात एक साधन असं त्याच्या पुढे फिकं आहे। जगद्गुरु तुकोबरायांचं प्रमाण नीट आहे का? तुकोबराय काय म्हणतायत बघा, तुका म्हणे अवघे फिके भावा विना, मीठ नाही अन्न तेने न्याय। तुका म्हणे अवघे फिके भावा विन, भावाच्या पुढं हे सगळे साधनं फिके असं तुकोबराय म्हणतात। आपला सक्का भाऊ नाही बरं का, नाही तर म्हणाला आमचा सक्का भाऊ, सक्का भाऊ नाही, भक्ती भावाच्या पुढं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हे सगळे योग, याग, जप, तप, हे सगळे भगवत प्राप्ती करता जे काही साधनं सांगितले ना, हे सगळे साधनं या एका भक्ती भाव या साधनाच्या पुढे जगद्गुरु अत्यंत गोड आणि समर्पक प्रमाण दिलंय बघा महाराजांनी। पडिये सर्वोत्तम भाव एरवाव पसारा, बाबाच्या पुढं हा सगळा पसारा आहे महाराज, हे सगळं फिकं आहे। भगवत प्राप्ती करता फक्त भाव हा मुख्य आहे महाराज। तुकोबराय उदाहरण देतात ना, मीठ नाही अन्न तेने न्याय, किंवा समजण्याकरता थोडं वेगळ्या भाषेत सांगतो म्हणजे आपल्या पटकन लक्षात येईल। आपणा सगळ्यांना माहिती आहे बघा, वेदांत परिभाषेमध्ये दोन शब्द आपल्याला पाहायला सापडतात, एक मुख्य आणि दुसरा अमुख्य। मुख्य आणि गौण किंवा त्याला अवंतर असं म्हटलं जातं। मुख्य कशाला म्हटलं जातं? मुख्य त्याला म्हटलं जातं जे असल्याशिवाय धकतच नाही, ते असावंच लागतं, ज्याच्याशिवाय धकत नाही त्याला मुख्य असं म्हटलं जातं। आणि अमुख्य कशाला म्हटलं जातं? ते असलं तरी चालतं आणि नसलं तरी चालतं, ज्याच्या वाचून काही आडत नाही, काही नडत नाही, त्याला अमुख्य असं म्हटलं जातं। किंवा नसल लक्षात आलं तर थोड्या वेगळ्या भाषेत सांगतो बघा, म्हणजे आपल्या पटकन लक्षात येईल। आता लग्न सरई चालू होती बघा, लग्नाकरता 5-10 लाखाचा हॉल असला तरी चालतो, नसला तरी चालतो।
लग्नाकरता 5-50 हजार रुपयाची लाइटिंग असली तरी चालते, नसली तरी चालते. लग्नाकरता 2-3 लाखाचा डीजे असला तरी चालतो, नसला तरी चालतो. लग्नाकरता फारच अत्तरांचे फवारे असले तरी चालतात, नसले तरी चालतात. लग्नामध्ये कॅमेरावाला असला तरी चालतो आणि नसला तरी चालतो. लग्नामध्ये फार ट्रक भरून भांडे असले तरी चालतात, नसले तरी चालतात. लग्नामध्ये नवरी नवरदेवाचे आत्या मामा असले तरी चालतात, नसले तरी चालतात. लग्नामध्ये नवरी नवरदेवाचे काका काकी असले तरी चालतात, नसले तरी चालतात. लग्नामध्ये नवरी नवरदेवाचे आईबाप असले तरी चालतात आणि आता नसले तरी चालतात. आणि लग्नामध्ये नवरी नवरदेव असले तरी चालतात आणि नसले तरी चालतात. बरोबर आहे ना? लग्नामध्ये जर नवरी नवरदेवच नाही तर मग तिथं काही लग्न तुमचं लावता का माझं लावता? लग्नामध्ये नवरी नवरदेव हे मुख्य आहे. ते जर नसतील तर तिथं लग्न समारंभ सोहळा पार पडू शकत नाही. लग्नामध्ये ते मुख्य आहे, ते असावेच लागतात. त्यांच्याशिवाय तिथं लग्न समारंभ सोहळा कधीच पार पडू शकत नाही. हा बाकीचा सगळा फापट पसारा असला तरी चालतो आणि नसला तरी चालतो, पण लग्नामध्ये नवरी आणि नवरदेव हे मुख्य आहे महाराज. किंवा मी आमच्या माता माऊल्यांना विचारतो, बघा तुम्ही दररोज भाजी बनवता का नाही? भाजी बनवता बघा. भाजी बनवण्याकरता एखाद्या दिवशी तेल असलं तरी चालतं आणि नसलं तरी चालतं. बरोबर आहे? एखाद्या दिवशी नसलं तर मग काय आपल्या घरी भाजी बनत नाही का? बनवतो आपण तशी बिगर तेलाची. भाजी बनवत असताना एखाद्या दिवशी तेल असलं तरी चालतं, नसलं तरी चालतं. भाजी बनवण्याकरता एखाद्या दिवशी शेंगदाण्याचा कूट असला तरी चालतो, नसला तरी चालतो. बरोबर आहे का नाही? चालतो का नाही? चालतो. आणि एक बिगर शेंगदाण्याची भाजी पण आहे. समजा लईच कटाळा आला ना, फक्त पाणी उकळायचं आणि वडे सोडली की झाली भाजी. काय त्याला शेंगदाण्याचा कूट नको, काहीच नको, कुडून काढली का ती वड्याची भाजी. कोणी बनवली मी त्याला लैदीचं सापडू राहिलो, पण तो सापडूच नाही राहिला. ही वड्याची भाजी कधी कधी घरी गेलं का इतका वैताग येतो ती वड्याची भाजी. पाहिली का? बघा, एखाद्या दिवशी भाजी बनवण्याकरता शेंगदाण्याचा कूट असला तरी चालतो आणि नसला तरी चालतो का नाही माता माऊल्यांनो? एखाद्या दिवशी समजा लाईटच नसली, मिक्सरच नाही डळलं, मग आता आपल्याला काय पाटेन वराटेन खलबाते राहिले का? नाही. ते फक्त आता चित्रातच पाहायचे इडून पुढं. आपल्याकडे कशाचे आले ते शेंगदाणे वाटण्याचे पाटे नाही राहिले, खलबते सुद्धा नाही राहिले, मुसाळ्या गेल्या सगळ्या. बघा, एखाद्या दिवशी लाईट असली, एखाद्या दिवशी स्वयंपाक किंवा भाजी बनवत असताना त्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट असला तरी चालतो, नसला तरी चालतो. एखाद्या दिवशी ते टेस्ट पान असलं तरी चालतं, नसलं तरी चालतं. कढीपत्ता असला तरी चालतो, नसला तरी चालतो. भाजी बनवण्याकरता हिरवी मिरची लाल मिरची असली तरी चालते, नसली तरी चालते. आणि भाजी बनवण्याकरता एखाद्या दिवशी मीठ असलं तरी चालतं आणि नसलं तरी चालतं. बरोबर आहे ना? काय मत आहे माता माऊल्यांना तुमचं? मीठ भाजीमध्ये असलं तरी किंवा नसलं तरी चालतं का? चालत नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रमाणे तुकोबाराय म्हणतात, ऐका, जर भाजीमध्ये जर मीठ नसेल ना तर तुम्ही ती भाजी नीट खाऊन दाखवा. तुकोबाराय म्हणतात बघा, रुचीने दी अन्न रुची येत नाही त्या स्वयंपाकाला. जर एखाद्या दिवशी तुम्ही मीठ न टाकता भाजी बनवून पहा, 1 घास खाल, 2 घास खाल, जे तुम्ही 2 घास खाले ना ते 3रा घास खाला का ते 2ही परत आल्याशिवाय राहणार नाही. त्या अन्नाला रुची येत नाही. रुची निधी अन्न. आणि त्यात नसता लवण. लवण म्हणजे काय? मीठ. भाजी बनवण्याकरता मीठ हे मुख्य आहे. बाकीचे सगळे घटक पदार्थ असले काय नसले काय त्यांच्या वाचून काही अडत नाही, काही नडत नाही. पण भाजी बनवण्याकरता भाजीमध्ये मीठ हे मुख्य आहे. लग्नामध्ये नवरी नवरदेव जसे मुख्य आहे तसं भगवत प्राप्ती करता हे बाकीचे सगळे साधनं हे एका साधना पुढं फिके, ते म्हणजे भाव. भगवत प्राप्ती करता भाव असावाच लागतो. बाकीचे हे योग याग विधी जप तप अनुष्ठान असले तरी चालतील आणि नसले तरी चालतील, पण भगवत प्राप्ती करता भाव फार महत्वाचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय तर या संबंधाने इतकं गोड बोलतात. तुकोबाराय म्हणतात, अहो समजा तुम्हाला देव लागत असेल, इथं कोणाला देव पाहिजे का? ज्यांना लागत असेल त्याने वर बोट करा. इथं कोणालाच लागत नाही का देव? मग कोण पाहिजे तुम्हाला?
पाहिजे ना देव? मग तुकोबराय म्हणतात तुम्हाला देव पाहिजे ना? मग तुकोबराय काय म्हणतात ऐका. तुका म्हणे भाव जवळी धरोनी आणि देव, जवळी धरोनी आणि देव, जवळी धरोनी आणि देव. तुका म्हणे भाव जवळी धरोनी आणि देव, जवळी धरोनी आणि देव, जवळी धरोनी आणि देव. देवा काय म्हणले तुकोबराय? तुका म्हणे भाव अन जवळी धरोनी आणि देव. देवाला जर बांधायचं असेल ना, देवाला जर आकळायचं असेल ना, तर त्याच्याकरता भाव लागतो. ज्ञानोबराय सुद्धा हरिपाठामध्ये फार गोड बोलले बघा. ज्ञानोबराय म्हणतात भावे विन देव न कळे निसंदेह. आणि भावाशिवाय देवाला आकळता येत नाही. भाव बळे आकळे येर विना कळे. करतळ्या म्हणे तैसा हरी, करतळ्या म्हणे तैसा हरे, करतळ्या म्हणे तैसा हरे, करतळ्या म्हणे तैसा हरे. भाव बळे आकळे येर विना कळे, भाव बळे आकळे येर विना कळे. करतळ्या म्हणे तैसा हरे, करतळी आवडे तैसा हरे, करतळी आवडे तैसा हरे. भाव बळे आकळे. देवाला जर बांधायचं असेल तर भावाच्या जोरावर देवाला बांधता येतं बरं का. एकच प्रमाण सांगतो भावाचं आणि पुढं चालतो. माझ्याकडे वेळ फार कमी आहे, या संबंधाने फार बोलण्यासारखं आहे, पण तूर्त वेळ कमी असल्यामुळे मला पटकन पुढं जायचंय. ऐका, जर तुमच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याविषयी जर भाव असेल ना, तर या भावाच्या जोरावर भगवान परमात्म्यावर आपल्याला सत्ता सुद्धा राबवता येते. मी नाही म्हणत, तुकोबराय म्हणतात. ऐका, तुकोबराय म्हणतात तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे, सत्ता राबवावे देवा, सत्ता राबवावे. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे, सत्ता राबवावे देवा, सत्ता राबवावे. शेवटचं प्रमाण मला सांगायचंय. माझ्याकडे लई प्रमाण आहे या भावाच्या संबंधाने. कारण श्रीमद भागवत कथेमध्ये सगळ्यात जास्त भगवत प्राप्ती करता जर कुठली उदाहरणं आपल्याला पाहायला सापडतात तर भावाच्या जोरावर भगवान परमात्म्याला बांधता येतं. याचे 2500 उदाहरणं आपल्याला भागवतामध्ये पाहायला सापडतात. मी एकही उदाहरण देणार नाही, फक्त जगद्गुरु तुकोबरायांचे प्रमाण सांगत सांगत पुढे चाललोय. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आपल्याला भावाच्या जोरावर देवावर सुद्धा सत्ता राबवता येते. तुका म्हणे भावे आणि देवा सत्ता राबवावे. आणि असंच एक उदाहरण आजच्या अभंगामध्ये आपल्याला पाहायला सापडतं का गोपाळांनी भावभक्तीच्या जोरावर देवावर सुद्धा सत्ता राबवली. तर ती कशी सत्ता राबवली आहे मी आपल्यासमोर अगोदर उदाहरण ठेवणार आहे आणि मग अभंगामध्ये प्रवेश करणार आहे. बघा, ऐका. भगवान परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये 2 प्रकारामध्ये लीला केल्या आहे. 2 प्रकारामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी त्याचं वर्णन केलंय. तुकोबराय म्हणतात यदसे चरित्रे केले नारायण रागता गोदाने राखिताये, रागता गोदाने यदसे चरित्र केले नारायण रागता गोदाने राखिताये, रागता दशे चरित्र केले नारायणे अन रांगता गोधणे राखिता. हे 2 प्रकारामध्ये चरित्र केलं. एक रांगताना आणि दुसरं गायी चारताना. रांगताना भगवान परमात्म्याचं चरित्र आहे. आपल्याला लवकर जायचंय म्हणून मी पुढं पुढं चाललोय. भगवान परमात्मा आता रांगायला लागले. ते कसे रांगत होते? तळवे तळ हात हात
भगवान परमात्म्याचं रांगताना सुद्धा चरित्र आहे बर का. रांगत रंगनी भाऊनी धरिती गवळणी बांधिती चरणी देती गाराणी. रांगत असतानाच गोड भगवान परमात्म्याचं चरित्र आहे. काय झालं, फक्त एक चरित्र सांगतो आणि पुढं चालतो बघा. भगवान परमात्मा रांगायला लागले. असं म्हणतात बाबा, जोपर्यंत लहान बाळ बसतं असतं तोपर्यंत बरं असतं. जेव्हा रांगायला लागतं ना त्याच्याकडे लई लक्ष द्यावं लागतं. ते इतक्यात कुठं निघून जातं काही कळत नाही. आणि यशोदा मैयाचं आणि भगवान श्रीकृष्णाचं लालाचं असंच झालं बघा. काय झालं माहिती का, एक दिवस रांगत होते ना भगवान परमात्मा. रांगतानाचं चरित्र एक सांगतो आणि पुढे चालतो, ऐका. विठ्ठल विठ्ठल एक दिवस यशोदा मैया तिच्या कामामध्ये व्यस्त होती, काम करत होती. आता भगवान परमात्मा रांगत होते ना, किचन रूममध्ये काहीतरी काम करत होती. आणि काम करत असताना भगवान परमात्मा रांगत होते. आणि रांगता रांगता कुठं निघून गेले यशोदा मैयाला सुद्धा कळालं नाही. तिच्या कामात व्यस्त होती. काम संपलं. काम संपल्यानंतर ती लालाला कन्हैयाला पाहू लागली. या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून त्या खोलीत. तो नंदबाबाचा वाडा होता. तिथे काही एकच खोली नव्हती महाराज, अनेक खोल्या होत्या. सगळ्या खोल्या शोधल्या पण कन्हैया कुठेच सापडेना. रांगतानाचं चरित्र आहे बरं का भगवान परमात्म्याचं. शोधलं पण कुठं सापडेना. शेवटी मैया वाड्याच्या बाहेर पडली आणि जी भेटेल त्याला विचारू लागली. मैया विचारते, सांगा गे कोणी सांगा, सांगा 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 गे कोणी सांगा, सांगा गे कोणी सांगा, सांगा गे कोणी सांगा, सांगा 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 गे कोणी सांगा, सांगा गे कोणी सांगा, सांगा गे कोणी सांगा. माझा कृष्ण देखील का कोणी सांगा, सांगा कृष्ण देखील का कोणी सांगा, सांगा कृष्ण देखील का कोणी सांगा, सांगा कृष्ण देखील कोणी सांगा, सांगा कृष्ण देखील कोणी सांगा. प्रत्येकाला विचारते. एक गवळण भेटली, तिला विचारलं, का ग माझा कृष्णा पाहिला का, माझा कान्हा पाहिला का. ती म्हणे, का ग तुझा कन्हैया दिसतो तरी कसा. त्यावेळेला यशोदा मैया त्याची एक खूण सांगते आणि ती गवळण तिला विचारते, का ग तुझा कन्हैया रांगतो. आणि रांगता रांगता कुठं निघून गेला. मग तू इतके वेळ काय करत होती, काय झोपली होती का. तुझं बाळ तुला आवरता येत नाही, तुला कळत नाही का. मग ती म्हणते, अगं मी माझ्या कामात व्यस्त. असं काय काम करत होते तू, का कन्हैया बाहेर पडला आणि कुठं निघून गेला, रांगतो तरी तुला सापडत नाही. तेव्हा ती सांगते, त्याची खून सांगते आणि ती काय काम करत होते यशोदा मैया त्याचं वर्णन करते बघा. यशोदा मैया म्हणते, माथा शोभे पिंपळ पाना, मेघ वर्णाई साधाना. एक खून सांगितली, एक खून ऐका. हाती घेवनिया फुला, भगवान परमात्म्याच्या हातामध्ये फुल होतं, फुल. एक खून सांगितली आणि ती काय काम करत होते ती सांगते बघा. हाती घेवनिया फुला, अंगणी रांगत आले मुला, होते सारा वित्त मी झुला, होते सारा वित्त मी झुला, कैसी फूल पड़ी एली, सांगा गे कोणी सांगा, सांगा गे कोणी सांगा, सांगा 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 गे कोणी सांगा, सांगा गे कोणी सांगा, सांगा गे कोणी सांगा. सांगा 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 गे कोणी सांगा, सांगा 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 सांगा, माझा पुढचा आता थांबायचं आपलं.
बघा भगवान परमात्म्याच्या रांगताना सुद्धा अनेक लीला आहे. एवढ्या लीला मला आपल्या समोर ठेवायच्या नाही, मला पुढं जायचं. रांगत असताना मला सांगायचं भगवान परमात्म्यानं काही चरित्र केलं आणि पुढं रांगत असतानाचं चरित्र झाल्यानंतर भगवान परमात्म्याने गायी चारत असताना काही चरित्र केलंय. ऐका, हे दशे चरित्रे केले नारायणे आणि रांगता गोधणे राखीत आहे. गोधणे गायी चारत असताना सुद्धा काही भगवान परमात्म्यानं चरित्र केलंय. काय झालं, भगवान परमात्म्याने अनेक लीला केल्या, अनेक खोड्या केल्या. यशोदा माता वैतागली. यशोदा मातेकडे सगळ्या गवळणी गाराणे सांगण्याकरता येत होत्या. बघा यशोदा मैयाला ते सांगत होत्या, आवरी आवरी आपुला काना, आवरी आवरी आपुला काना, नासी गेल्या आमुच्या सुना, नासी गेल्या आमुच्या सुना, नासी गेल्या आमुच्या सुना. अजून का लाज नाही तुझ्या मना, तुझा तुलाची गोड वाटे कान. काय म्हणताय त्या, तुझा तुलाची गोड वाटे कान. त्याला आवर घाल, त्याला आवर. अशा गवळणी अनेक खोड्या सांगू लागल्या. शेवटी यशोदा माता वैतकली. आपल्याला पुढे जायचंय. बघा घराने सांगितले, यशोदा मातेला कळालं म्हणून यशोदा मातेनं कन्हैयाला सांगितलंय, उद्या जाई राना सवे के मोनी गोदना, के मोनी गोदना सवे के मोनी गोदना, उद्या जाई राना सवे के मोनी गोदना, उद्या गोदना सवे के मोनी गोदना. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ नाथ या या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ नाथ या या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ नाथ या या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ नाथ या या. गोपाळांना सुद्धा भगवान परमात्म्यानं सांगितलं पटापटाप्रमाणे घ्यायचे. गोपाळ आणि भगवान परमात्मा दररोज मग गायी चारण्याकरता रानात जायचे. बघा रानात जायचे. असं बऱ्याच दिवस चाललं. गोपाळ आणि भगवान परमात्मा सगळे एकत्र यायचे, गायी चारायचे आणि तिथं खेळ खेळायचे. एक दिवस सगळ्या गोपाळांच्या असं लक्षात आलं, हा भगवान परमात्मा फार कपटी आहे. मला सांगायचंय, तुका म्हणे भावे आणि देवा सत्ता राबवावे. भावाच्या जोरावर आपल्याला देवावर सत्ता सुद्धा राबवता येते. त्याचं एक उदाहरण मला हे आजच्या अभंगातलं आपल्या डोळ्यासमोर आणून द्यायचंय. बघा दररोज गायी चारण्याकरता जात असायचे. गोपाळांच्या लक्षात येऊ लागलं. एक दिवस गोपाळांनी असं ठरवलं, आपण लवकर उठायचं, कन्हैयाला उठण्याच्या अगोदर आपापल्या गायी सोडायच्या आणि आपण आपल्या गायी घेऊन रानामध्ये चारण्याकरता जायचं. तो दिवस उगवला. गोपाळांनी आपापल्या गायी सोडल्या. पहाटे लवकर उठले, आपल्या गायी सोडल्या. गायी सोडून रानामध्ये गायी चारण्याकरता घेऊन गेले. कन्हैया घरीच झोपेल, कन्हैयाच्या गायी घरीच, आणि गोपाळ रानामध्ये गेले. गायी चारत असताना त्यांनी एक मीटिंग घेतली. मीटिंग माहिती आहे ना, मीटिंग घेतली. त्या मीटिंगचा विषय असा होता का आजपासून कन्हैयाला आपल्यामध्ये खेळण्याकरता घ्यायचं नाही, कृष्णाला आपल्यामध्ये खेळण्याकरता घ्यायचं नाही आणि कन्हैयाच्या गायी आपल्या गायीमध्ये घ्यायच्या नाही. सगळे गोपाळ एकत्र आले. सगळ्यांनी एक ठराव पारित केला. शिक्कामोर्तब झाला. आजपासून कन्हैयाला आणि त्याच्या गायीला आपल्या गायीमध्ये त्याच्या गायी येऊ द्यायच्या नाही आणि कन्हैयाला आपल्या खेळामध्ये कधी खेळण्याकरता घ्यायचं नाही. शिक्कामोर्तब झाला. कन्हैया सकाळी उठला, पाहिलं, अरे हॅलो, अरे बघा लाईट नाही जाणार. बघा कन्हैया उठला. कन्हैयानं पाहिलं, रोज आपण बरोबर गायी चारण्याकरता जात असायचो. गोपाळ माझ्याशिवाय गायी चारण्याकरता कधी माझ्या अगोदर गायी घेऊन कधी गेले नाही. पण आज असा काय प्रसंग आहे का एकही गोपाळ आणि एकही गाय राहिली नाही, सगळे उठून माझ्या अगोदर निघून गेले. कन्हैयाने त्याच्या गायी सोडल्या आणि रानामध्ये चारण्याकरता गेला. आणि गेल्यानंतर कन्हैया त्या गोपाळांच्या गायीमध्ये गायी हुसकायला लागला, एकत्र करायला लागला, त्याच्या गायी घालायला लागला. तेव्हा गोपाळ धावत पळत आले, अय कन्हैया चल तुझ्या गायी बाजूला काढ. त्याचं सुद्धा प्रमाणे बर का, कान्होबा 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 निवडी आपुली गोदणे. कन्हैया ऐक, तुझ्या गायी बाजूला काढ, निवड आमच्या गायींमध्ये घालायच्या नाही. कृष्ण म्हणे, अरे आजपर्यंत आपण सगळे एकत्र गायी चारल्या, माझ्या गायी का तुमच्या गायींमध्ये नको? ते अजिबात प्रश्न विचारू नको. आजपासून तुला सप्त ताकीद, तुझ्या गायी आमच्या गायींमध्ये येऊ द्यायच्या नाही. कारण सांगा म्हणे. कारण
अरे एक कारण नाही, नुसतं गाईचंच कारण नाही, तुझं तर फार मोठं कारण आहे. आता मी काय केलं म्हणे, ऐक, तुझ्या गाई तर आमच्या गाईमध्ये नाही, पण तू सुद्धा आजपासून आमच्यामध्ये यायचं नाही खेळण्याकरता. काय सांगितलं गोपाळांनी? कन्हैया, आजपासून तुझ्या गाई आमच्या गाईंमध्ये नको आणि तू सुद्धा आमच्यामध्ये नको. कन्हैया म्हणे, अरे झालं तरी काय तुम्हाला आज असं अचानक? आजपर्यंत आपण सगळे एकत्र खेळत होतो, एकत्र गाई चारत होतो. कोणी आलं होतं का इकडं? कोणी मिटिंग घेतली का? दुसरा एखादा पक्षाचा कार्यकर्ता येऊन गेला का? नेमके काय झालं काय? अरे एकाच दिवसामध्ये, एक तासामध्ये तुम्ही बदलले कसे काय? ते म्हणे, बाकीच्या पंचायती करू नको. तुला सांगितलं नाही एकदा, तुझ्या गाई आमच्या गाईत नको आणि तू सुद्धा आमच्यात नको. अरे पण कारण काय? अनेक कारण आहे. तुझ्या गाई काही साध्या नाही आणि तू काही साधा नाही. तो म्हणे, माझ्या गाईंना केलं काय? अरे तुझ्या गाईच नाही, तुझ्या गाई सामान्य नाही, तूही साधा नाही, तुझा बापही तसाच आणि तुझी आई तशीच. म्हणे आता इथपर्यंत कन्हैयाने ऐकून घेतलं. आता आईवर बोलल्यानंतर तो जरा रागवला. तो म्हणे, आतापर्यंत माझ्याविषयी, माझ्या बापाविषयी, माझ्या गाईविषयी बोलले, हे ठीक आहे, पण माझ्या आईचं इथं कशाला काढलं तुम्ही? माझ्या आईविषयी जर बोलले ना तर खबरदार, एकाला सुद्धा सोडणार नाही. माझ्या आईबद्दल, माझ्या आईचं नाव घ्यायचं काय कारण आहे? ते गोपाळ म्हणे, अरे तुझी आई सुद्धा तशीच आहे. अरे कशी माझी आई? माझी आई तर रोज हरिपाठाला जात होती, कीर्तनाला जात होती. माझ्या आईनं असं केलं काय? म्हणा माझी आई सुद्धा तशीच. माझ्या आईचं काय कारण आहे? गोपाळ म्हणे, अरे लई कारण आहे म्हणे, मला कारण सांगा म्हणे. पहिले कारण सांगा, मला का तुमच्या खेळात घ्यायचं नाही? माझ्या गाई का तुमच्यात येऊ द्यायच्या नाही? माझा बापही तसाच तुम्ही म्हटले, माझ्या बापाने काय केलं ते सांगा. आणि माझी आई तशीच तुम्ही बोलले ना, मग माझी आई कशी ती सुद्धा तुम्ही सगळं सांगा. जर कदाचित तुम्ही मला हे सांगितलं आणि ते जर मला पटलं तर मी माझ्या गाई बाजूला घेईल. मी कधी तुमच्यामध्ये खेळामध्ये येणार नाही. फक्त तुम्ही कारण सांगा. कारण जर कदाचित मला पटले तर मी तुमच्यामध्ये येणार नाही, माझ्या गाई तुमच्यामध्ये येऊ देणार नाही. कारण सांगा. मग पहिलं कारण आईचं सांगतात, ऐका. तुझी आई म्हणजे काही सामान्य नाही, आईचं कारण सांग म्हणे. मग पहिलं आईचं कारण सांगायला सुरुवात केली. एक गोपाळ होता, तो धावत पळत पुढे आला. तो म्हणे, ऐक, एकदा तू गाई चारण्याकरता लवकर आमच्या बरोबर आला, तुझा डबा तयार झाला नव्हता, टिफिन डबा तयार झाला नव्हता, म्हणून तू तसाच उठला आणि बिगर डब्याचं गाई चारण्याकरता आला. तू तुझी शिदोरीच बरोबर आणली नाही, म्हणून तो गोपाळ म्हणतो, तू शिदोरी आणली नाही ना, म्हणून तू मला तुझी शिदोरी आणण्याकरता घरी पाठवलं. आणि मग मी तुझ्या घरी गेलो शिदोरी आणण्याकरता. तर ऐक ना, तुझी आई मला काय समजली? तो गोपाळ म्हणतो, ऐका, माघायास गेलो शिदोरी. गोपाळ सांगतोय कन्हैयाला आईचं कारण. माघायास गेलो शिदोरी, तुझे माया घरी गांजी येले. गांजी येले म्हणजे लई बोलली म्हणे तुझी आई, मला लई बोलली. तुझी आई मला काय समजली? अरे मी मागण्याकरता गेलो, तुझी आई मला म्हणे, तुझं नाव काय? सांगता जीवे खुना मेलो, असं त्या गोपाळांचं म्हणणं आहे बरं का. तुझ्या आईनं मला विचारलं, तुझं नाव काय? तुझ्या बापाचं नाव काय? तुझ्या आईचं नाव काय? तुझ्या आजोबाचं नाव काय? तू राहतो कुठं? किती नंबर गल्ली आहे तुझी? तुझं आधार कार्ड आहे का? तुझं पॅन कार्ड आहे का? काही गरज होती की एवढ्या पंचायती करायची? बरं एवढ्या पंचायती केल्या शेवट शिदोरी दिली नाही. अशी तुझी आई आहे म्हणे. तुझी आई काही सामान्य नाही. तिथं एक बोबड्या नावाचा गोपाळ होता बरं का, बोबड्या. तो लगेच पुढे आला, त्याला उत्स्फूर्ती आली. तो म्हणे, हो म्हणे, तुझी आई सामान्य नाही म्हणे. काय केलं म्हणे माझ्या आईनं? तेव्हा तो बोबड्या भाषेमध्ये त्या आईचं कारण सांगतो, ऐका. ऐक म्हणे, काय केलं तुझ्या आईनं एक दिवस? तो बोबड्या भाषेमध्ये सांगतो. दाईबा किसना नको रे बा, दाईबा किसना नको रे बा, आम्ही नाही नाही, आम्ही नाही नाही, आम्ही नाही ना तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. तो बोबड्या भाषेमध्ये सांगतो, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. तेव्हा माझ्या आईचं कारण सांग. कन्हैया म्हणतोय, तुम्ही म्हणतात ना माझी आई सुद्धा तशीच आहे, पहिलं आईचं कारण सांग. मग तो बोबड्या आईचं कारण सांगतो, ऐका.
बोबड्या म्हणतो कारण आहे का? अशीच एकदा सगळे पोर मिळून, आता जसे सगळे एकत्र आले होते ना, तो बोबड्या सांगतो अशीच एकदा सगळे पोल मिळून यशोदेच्या घरी गेलो ले बा, यशोदेच्या घरी गेलो ले बा, यशोदे माईने पुलन पोल्या केल्या होत्या. आता अक्षय तृतीयाला केल्या होत्या ना आपण पुरणाच्या पोळ्या. तो बोबड्या सांगतो यशोदे माईने पुलन पोल्या केल्या होत्या. आणि आई कणया तिनं काय केलं? सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या, सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या. मी पोली मागायला गेलो, मला चालदी दिलेले बा. आम्ही नाही आम्ही नाही आम्ही नाही तुझ्या संग येणार. आम्ही नाही तुझ्या संग येणार. बोबड्यांनी कारण सांगितलं. असे आईचे सुद्धा अनेक कारण आहे बर का. कन्हैया म्हटला ठीक आहे, माझी आई सुद्धा तशीच असेल. अशा अनेक कारण आहे, पण एवढे कारण मला तूर्त आज आपल्या समोर ठेवता येणार नाही. ठीक आहे, माझ्या आईचं कारण मला मान्य आहे, पण माझ्या बापाने काय केलं ते सांगा. तुम्ही म्हणे ना तुझा बापही तसाच, मग ते कारण सांगतात ऐका. एक गोपाळ पुढे येतो आणि बापाचं कारण सांगतो. तो म्हणतोय परीसी शारंग धरा, तुझा बैल चुकला मोरा, अन सांगू गेलो तुझ्या घरा. तुझा बैल चुकला मोरा, कन्हैयाचाच बैल चुकला होता. अन गोपाळ घरी सांगण्याकरता गेले. तुझा बैल चुकला मोरा, सांगू गेलो तुझ्या घरा, अन पाठी लागला तुझा म्हातारा. तुझाच बैल चुकला आणि तुझ्या बापाला सांगायला गेलो तर तुझा बाप काठी घेऊन आमच्या मागे लागला. म्हणून तुझा बापही तसाच, तुझी आई तशीच. बरं ठीक आहे, माझा बापही तसाच, माझी आई तशीच, पण माझ्या गाईनं काय केलं? माझ्या गाई का तुमच्या गाईंमध्ये नको? तेव्हा ते गोपाळ सांगतात कन्हैया, अरे तुझ्या गाई म्हणजे काही सामान्य गाई नाहीये. तुझ्या गाई कशा आहे? कानोबा ओढाळ तुझ्या गाई, कानोबा ओढाळ तुझ्या गाई, होत्या नवत्या कळंब ठाई, शिव्या देती तुझी आई, कानोबा ओढाळ तुझ्या गाई, कानोबा निवडिया पुली गोदाने, कानोबा निवडिया पुली गोदाने, कानोबा निवडिया पुली गोदाने, कानोबा निवडिया तुझ्या गाई, कानोबा गाई कशा आहे? गाई कशा होत्या कृष्णाच्या? ओढाळ. कन्हैया ओढाळ तुझ्या गाई. म्हणून तू काय कर, तुझ्या गाई निवड, तुझ्या गाई बाजूला काढ. एक गोपाळ होता, तो पुढे आला, तो म्हणे याच्या गाई खरंच आपल्या गाईंमध्ये घेऊ नका. कन्हैया म्हटला कारण सांग. मग तो गोपाळ कारण सांगतो. तो म्हणतो नको आम्हास वे गोपाळा, तुझ्या गाई कशा आहे? येऊ ओढाळा तुझ्या गाई. आणि तू कधी जात नाही रे त्यांना ओळण्याकरता, आम्हालाच धाडतो. मग कोण धावणार आहे त्यांच्या मागे? आम्ही दररोज तेच करायचं का? तो कृष्णा म्हणतो कोण धावे? गोपाळ म्हणतो कोण धावे त्यांचे लागे, मागे मागे येर झारी, मागे मागे येर झारी. अरे तुझ्या गाई इतक्या ओढाळे, कोण त्यांच्या मागे मागे येणार आहे? कोण धावे त्यांचे लागे. ओढाळ गाई. बरं ठीक आहे, माझ्या गाई ओढाळे, म्हणून तुम्ही माझ्या गाईंना तुमच्या गाईंमध्ये घेऊ नका, पण मला का तुमच्यात खेळामध्ये घ्यायचं नाही ते कारण सांग. आता सगळे गोपाळ म्हणे ए बाबा, याच्यामुळं तर तुला आम्ही घेणार नाही. तू का साधा आहे का? तू का सोपा आहे का? तू कपटी आहे कपटी. कन्हैया म्हणे अरे मी कपटी काय केलं मी असं तुम्ही मला कपटी म्हणतात? गोपाळ म्हणतात अरे तू आजपर्यंत आमच्या बरोबर खेळला, पण खेळामध्ये तुझ्यावर कधी डाव आला नाही रे. डाव येणं कळतं ना? डाव. कन्हैया ज्या बाजूने असायचा ना त्या बाजूने कधी डावच आला नाही महाराज, जिखायचाच कायम.
ज्या बाजूनं कन्हैया तिकडची टीम जिंकल्याशिवाय राहतच नव्हती महाराज. कारण तो का सामान्य होता का, तो कपटी होता महाराज, कपटी. आणि गोपाळांच्या लक्षात आलं होतं, गोपाळ त्या कन्हैयाला म्हणत होते, कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी, कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी, कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी, कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी. हा किती करशील रे गुरुगोजी, किती करशील रे गुरुगोजी, कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी, कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी. हेही त्यांच्या खेळातलंच प्रमाणे महाराज. कन्हैया आणि गोपाळ जेव्हा खेळायचे ना, एखाद्या वेळेला जर कन्हैयावर जर डाव आला ना वैभव महाराज, एखाद्या वेळेला कृष्णावर जर डाव आला ना, तर कन्हैया रडी जायचं. रडी जाणं कळतं ना, हा काही काही पोरं जातात बघा खेळामध्ये रडी, तसं कन्हैया रडी जायचा. डाव आला तर त्याच्यावर कधी डाव येतच नव्हता, कारण तो इतका कपटी होता, त्याच्यावर कधी डावच येऊ देत नव्हता. सगळे गोपाळ म्हणी, अरे तू आजपर्यंत चोऱ्या केल्या आपण, पण कधीच सापडला नाही, तू फार चतुर आहे. तो भगवान परमात्मा चतुरच आहे की नाही, सापडला नाही कधीच तो. सगळे गोपाळ म्हणी, अरे तुझे लई कारण आहे म्हणे, अरे एखादं तर कारण सांगा का मला तुमच्या खेळामध्ये घ्यायचं नाही. तेव्हा एक गोपाळ आला, तो म्हणे, ए खरंच याला घेऊ नका, आजपर्यंत हा कधी सापडला नाही, याच्यावरती कधी डाव आला नाही. डाव येणं कळतं ना आपण, तेव्हा ते विटी दांडू खेळायचे, आणि मग ते एखादा हारला का त्याच्यावरती ती पाळी यायची बघा, डाव द्यायची. काय मग काय म्हणत पळावं लागायचं, काय आठवत नाही का तुम्हाला? आणि कन्हैया ज्या बाजून असायचा ना, त्याच बाजूचा टॉर्च पडायचा बरं का कधी बी. आता तेव्हा ते राणावणामध्ये खेळायचे, तेव्हा काय असं नाणं नव्हतं बरं का, टॉर्च उडवण्याकरता नाणं नव्हतं. मग काय असायचं, तिकडं दगड पडलेले असायचे, मग त्याच्यावरती पाणी टाकण्याकरता काय पाणी असतं का, नाही. मग काय करायचं, थोका लावायचं तुम्हाला चांगलं माहिती. आणि वरती उडवला, तो म्हटला पानकळी का पानकळीच, तो म्हटला उन्हळी का उन्हळीच महाराज. त्याच्याच बाजूनं कधी बी डाव जिंकायचा. सगळ्या गोपाळांच्या लक्षात आलं, तू फार चतुर आहे, तू आजपर्यंत कुठं सापडला नाही. अरे काय कुठं सापडला नाही, कुठं सापडलो नाही सांगा ना. तेव्हा तो बोबड्या नावाचा गोपाळ परत पुढं आला, त्याला फार उत्स्फूर्ती आली होती. तो म्हणे, हा तू सुद्धा मला एकदा आदल घडवली, तू कुठं सापडला नाही. पेंद्या सुद्धा होता, पेंद्या तर म्हणे, ए हा म्हणे, आपण सगळे एक दिवस चोरी करण्याकरता गेलो, आणि जेव्हा आतमध्ये जायचं होतं तेव्हा त्या घराचा आतून दरवाजा बंद होता. तू सगळ्या गोपाळांना सांगितलं डोळ्यावरती हात ठेवा, मी मंत्र म्हणतो, मंत्र म्हटलं की आपण सगळे आतमध्ये जाऊ. त्यावेळेला आम्ही डोळ्यावरती हात ठेवले, तू काय मंत्र म्हणला देव जाणे, पण आपण सगळे मध्ये गेलो. त्या गवळणीचं सगळं दही दूध तूप लोणी सगळं संपून टाकलं, आणि संपल्यानंतर बाहेर जायची वेळ आली, पहाटीची वेळ झाली, म्हणून आम्ही तुला म्हटलं, ए चला आता परत मंत्र म्हण, आपल्याला बाहेर निघणं गरजेचं आहे. तो म्हणे, हो मला फक्त आतमध्येच यायचा मंत्र येत होता. अरे मग आता बाहेर जायचं कसं? एक गोपाळ म्हणे, उलटा म्हणून पाय बरं, चढला तर चढला इच्छू, चढा ते बरं का उलटा. काही ना उलटे मंत्र येते, उतरायचे नाही पण चढायचे जास्त येते लोकांना, नाही का. बघा उलटा म्हणून पाय, कन्हैया म्हणा, बरं म्हणून पाहतो, तुम्ही डोळ्यावरती हात ठेवा. पेंद्याने विचार केला, हा नेमकं करतो तरी काय. मग अशा डोळ्यावरती हात ठेवायला लावले ना, पेंद्याने अशी फाड ठेवली बरं का, फाड ठेवली, आणि मंत्र म्हटला भगवान श्रीकृष्णानं. बाकीचे सगळे बाहेर, आणि फक्त पेंद्याचा आतमध्ये राहिलं. पेंद्या आतमध्ये राहिल्यानंतर ती गवळण जागी झाली, धावत पळत आली, आणि हा पळू लागला. खिडकी होती बारीक, गजर लावलेले होते, त्यातून त्याने उडी मारायचा प्रयत्न केला, पण नेमकी त्याचं कंबर त्या गजाईमध्ये अटकलं. निमा बाहेर आणि निमा आतमध्ये. गवळणीने मागून त्याचे पाय धरले, पुढं गोपाळ त्याला ओढत होते, हा जोर जोरात ओरडून सांगत होता, ए ओढा मला, ओढा मला. मागून गवळणीनं पाय धरले, आणि पुढून गोपाळांनी त्याचे हात तोंड धरून ओढायला लागले. तो पेंद्या म्हणतो, कन्हैया तू फार कपटी आहे, तू आजपर्यंत चोरी करण्याकरता आपण गेलो, पण तू कधी सापडला नाही. मला सुद्धा एकदा तू आदल घडवली, अरे मला असं स्प्रिंग सारखं ताणलं म्हणे त्या दिवशी. स्प्रिंग ताणणं कळतं ना, तसं ताणलं, भरपूर मार खावा लागला. तू काय सामान्य नाही, तुझ्या अनेक कारण आहे देवा, तुझे असे किती कारण सांगू. बोबड्या पुढं आला, बोबड्या म्हणे, हो देवा, तू मला सुद्धा एकदा अशीच आदल घडवली, तुम्ही बाकीचे सगळे पळून आले, मीच तिथं सापडलो. कन्हैया म्हणा, अरे कधी? मग तो बोबड्या सांगतो. तो परत म्हणतो, ए जाय, नाही येणार आम्ही आजपासून तुझ्या खेळावर. तो कन्हैया बोबड्या सांगतो, ऐका. तो म्हणतो, दाईबा किसना नको रे बा, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. ऐका, चालू आता तो बोबड्या
त्याचं कारण सांगतो. कन्हैया तू कधीच सापडला नाही, पण मला सुद्धा एक वेळेस तू आदल घडवली. तुम्ही सगळे पळून आले, मलाच एकदा तिथं सापडून दिलं बघा. तो कन्हैया म्हणतो बोबड्या कारण सांग. मग कारण सांगतोय तो बोबड्या भाषेत. बोबड्या म्हणतो अशीच एकदा सगळे पोर मिळून, अशीच एकदा सगळे पोर मिळून माल्याच्या माल्यामध्ये गेलो लेबा, माळ्याच्या माल्यामध्ये गेलो लेबा. माल्याच्या माल्यामध्ये कवळ्या कवळ्या ककल्या होत्या, ककल्या काकड्या होत्या, काकड्या. माल्याच्या माल्यामध्ये कवल्या कवल्या ककल्या होत्या. अशा कवळ्या कवळ्या काकड्या होत्या बरं का. माल्याच्या माल्यामध्ये कवल्या कवल्या ककल्या होत्या. पुढचा ऐका. सगळ्या पोलांनी 2-2 तोल्या, सगळ्या पोलांनी 2-2 तोल्या. मी ककली तोलायला गेलो, तिकडून आला माल्याचा मालक, माझ्याच छिंदीला धरले बा. तुपू 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 मारले बा, खुद 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 लल्लोले बा. आम्ही नाही आम्ही नाही आम्ही नाही तुझ्या संग येणार, तुझ्या संग येणार. आम्ही नाही तुझ्या संग येणार. असे अनेक कारण आहे. त्या गोपाळांनी भगवान श्रीकृष्णाला सांगितलं तू आमच्यामध्ये खेळायला यायचं नाही, कारण तू फार कपटी आहे. आम्हाला तुझा भाव लक्षात आला, तुझा भाव आमच्या लक्षात आलाय. अरे तू गाई चारण्याकरता इथं येत होता, आमच्यामध्ये राहत होता, पण तू गाई चारण्याकरता कधी गेला नाही आणि आम्हालाच पाठवलं आणि आम्ही गाई चारण्याकरता जायचो आणि आमची शिदोरी तूच फस्त करून टाकायचा. 5 पोळ्या 3 भाकरी, 1.5 कानवाला 1च पुरी, आम्हा धाडीले वैल्या दुरी आणि आमची ठकवणी खाली शिदोरी. आमची शिदोरी तू खाऊन घ्यायचा, फार कपटी आहे. म्हणून त्या गोपाळांनी सांगितलंय आम्ही खेळू नाही तर नाही खेळणार. काय सांगितलं? सप्त ताकीद दिली भगवान श्रीकृष्णाला. आम्ही खेळू नाही तर नाही खेळणार. त्यांचं वाक्य ऐका गोपाळांचं. गोपाळ म्हणतात आम्ही खेळो ना खेळो, तुझा भावाला कळो, तुझा भावाला कळो, तुझा भावाला कळो. आम्ही खेळो ना खेळो, तुझा भावाला कळो, तुझा भावाला कळो, तुझा भावाला कळो. आम्ही खेळू नाही तर नाही खेळणार, पण तुझा भाव आमच्या लक्षात आला, त्याच्यामुळं तू आजपासून आमच्यामध्ये खेळायला यायचं नाही. हे जेव्हा कारण सगळ्या गोपाळांनी सांगितले ना, तेव्हा कृष्णाच्या लक्षात आलं खरंच हे सगळे जे कारण आहे हे कारण भगवान परमात्म्याने ग्राह्य धरले. भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्याबरोबर भगवान परमात्मा हात जोडू लागला आणि त्या गोपाळांना विनंती करू लागला, मला तुमच्यातून बाजूला काढू नका. असं काकुळतीला आला असं जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात. काकुळती येतो रे, काकुळती येतो रे, काकुळती येतो हरी, काकुळती येतो काकुळती
जेव्हा गोपाळांनी हे कारण सांगितले तेव्हा कारण भगवान परमात्म्याच्या लक्षात आले. तेव्हा भगवान परमात्म्यानं हात जोडले आणि काकुळतीला आला. काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता. गोदने जेव्हा बाहेर काढायला सांगितले तेव्हा भगवान परमात्मा काकुळतीला आला आणि भगवान परमात्मा काकुळतीला येऊन म्हणू लागला. काय म्हटला तर तुमची मज लागली सवे ठाईची नवे नहो गडी. मला तुमची सवय झालेली आहे, मला तुमच्यातून बाजूला काढू नका. कारण आपण आत्ताचे नाहीये. ज्या ज्या वेळेला भगवान परमात्मा म्हणतात मी अवतार घेतला ना त्या त्या वेळेला मी तुमच्याबरोबर आणि तुम्ही माझ्याबरोबर आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाणे तुकोबाराय म्हणतात जे जे झाले अवतार आणि तुका त्याचे बरोबर. गोपाळ आणि भगवान परमात्मा कायम बरोबर होते. म्हणून भगवान परमात्म्यानं विनंती केली आणि गोपाळांना सांगितलं तुमची मज लागली सवे ठाईची नवे नहोगडी. आत्ताचे नाही आपण अनादी कालापासून बरोबर आहे. म्हणून मला तुमची सवय लागलेली. एखाद्या गोष्टीची सवय लागली की माणसाची जात नाही बघा. जाते का? सवय पडलेली असते. जनावरांना सवय लागते तर माणसाला का सवय लागणार नाही? तंबाखू खाण्याची सवय बघा. शेवटचा इडा हातावरती घेतो पण संपलेली ती पुडी शिल्लक असते ना ती फेकत नाही, ती खिशात ठेवतो. म्हणजे त्या पुडीवर इतकं प्रेम असतं. तंबाखू संपून गेली तरी ती पुडी जोपर्यंत दुसरी खिशात येत नाही तोपर्यंत ती पुडी खिशातून फेकूशी वाटत नाही. कारण त्याची त्यांना अशी सवय झालेली. एखाद्या वेळेला वेळेवर जर नाही भेटली ना तर हीच फाडून हिच्यातले 2-3 पानं कदाचित आपण खाऊ शकतो. तुमची मज लागली सवय महाराज माणसाला. एखादा माणूस असतो बघा ना कधीच कुठं जात नाही हो. समजा त्या बारीच्या त्या अंग एखाद्या पाहुण्याकडे एखादा माणूस गेला ना ते मग पाहुणे म्हणतात हो लय अंधार पडला रात्रीची वेळ आता बारीतून जायचे बिबटे सुटलेले एक करा आजच्या दिवस इथंच मुक्काम करा. ते म्हण नाही हो आजपर्यंत कोणाच्या घरी झोपलो नाही, मला कोणाच्या घरी झोप येत नाही. मला माझ्या गादीवर आणि माझ्या अंथरुणावर पडल्याशिवाय मला झोप येत नाही. मला तशी सवय लागली. म्हणजे माणसांना सुद्धा सवयी लागतात, जनावरांना सुद्धा लागतात. एखाद्या वेळेला काही गायी जो माणूस रोज दूध काढतो त्याच्याशिवाय काढून देत नाही महाराज. आणि एखादा माणूस जर जनावरांना पाजण्याकरता 2-4 दिवस दररोज जो जनावरांना पाणी पाजतो तो व्यक्ती जर 2-4 दिवस जनावरांना दिसला नाही ना तर ते जनावर हंबरतात महाराज, नाही का? जनावरांना जर एखाद्या माणसाची सवय लागत असेल तर भगवान परमात्म्याला का गोपाळांची सवय लागणार नाही? म्हणून भगवान परमात्मा म्हणतायत तुमची मज लागली सवे ठाईची नवे नहोगडी. आपण आत्ताचे नाही, फार पुरातन काळापासून आपण सगळे बरोबर आहोत. तेव्हा गोपाळ ऐकत नाही म्हणून भगवान परमात्मा म्हणतात अनेक बोलावी ती फार बहु थोर न आवडती. मला बोलावणारे भरपूर आहे पण मला ते आवडत नाही, मला तुम्हीच आवडतात. शेवटी ऐकत नाही ना गोपाळ. म्हणून भगवान परमात्म्यानं त्यांचा भाव पाहिला आणि भाव पाहून काय केलं तर डायरेक्ट मिठी मारली. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवट तुका म्हणे मिठे खाले जेवे तुका म्हणे मिठे खाली जीवे तुमची माग लागल तुमची माग लागल तुमची त्यांची आवडी मोठी अन तुका म्हणे मिठी घाली जीवे. गोपाळ ऐकत नाही म्हणून भगवान परमात्म्यानं त्यांचा भाव पाहिला, भक्ती पाहिली आणि भक्ती पाहून एवढा नकार दिला. पण भगवान परमात्म्याला बाकी इतर कोणी आवडत नाही, फक्त बोळे भाविक हे जुनाट चांगले. भगवान परमात्मा भाव पाहतो. गोपाळांचा अंतकरणातला भाव पाहिला
आणि मिठी मारली आणि सगळा भेदाभेद निवारून गेला. म्हणून तुमची मज लागली सवे ठाईची नवे नभो गडी. सगळ्यांनी एकदा त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करायचंय. एक 10 ते 12 मिनिटामध्ये आपल्याला सेवा आटोपती घ्यायची आहे. आपल्या वारकरी संप्रदाय नियमानुसार आपल्याला भगवान परमात्म्याचं थोडं चरित्र पाहून एक 10 मिनिटामध्ये सेवा आटोपती घेणार आहोत. पण सगळ्यांनी एकदा वरती हात करा आणि भजन करा. 10 मिनिटामध्ये सेवा संपणार आहे बघा. फ्रेश चेहरे ठेवा. 10 मिनिटामध्ये आपल्याला लगेच जेवायला बसायचंय. 10-12 मिनिटामध्ये म्हणा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. चला कार्यकर्ते चला. जय 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 हरी वेळ कमी वेळ. जय विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय बाबा. हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय. जय 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 विठोबा रखुमाई. चला पटपट. जय 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 विठोबा रखुमाई. 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 जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. 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 जय विठोबा जय जय रखुमाई. विठोबा 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 रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा जय रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. 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 भजन भजन विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता तुमची मज लागली सवे ठाईची नवे नभो गडी. अभंगाच्या संबंधाने बोलू गेलोय बघा. भगवान परमात्म्याच्या चरित्राच्या संबंधाने 1-2 मिनटं बोलणारे. भगवान परमात्म्याच्या लीला आगादे. पण गोकुळामध्ये भगवान परमात्म्यानं जे चरित्र गेलं त्या चरित्राच्या संबंधाने 5-1 मिनटं बोलूया आणि सेवा आटोपती घेऊया. भगवान परमात्म्याने 3 प्रकारामध्ये आपल्याला गोकुळामध्ये चरित्र केलेलं पाहायला सापडतं. भगवान परमात्म्याचं लीला माधुर्य, भगवान परमात्म्याचं स्वरूप माधुर्य आणि भगवान परमात्म्याचं वेणू माधुर्य आहे. भगवान परमात्म्याचं स्वरूप माधुर्यही फार गोडे, लीला माधुर्यही फार गोडे. भगवान परमात्म्याचं वेणू माधुर्य आपण ऐकूया आणि थांबूया. एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. भगवान परमात्म्याचं वेणू माधुर्य फार गोडे बरं का. भगवान परमात्म्याचा जेव्हा वेणू वाजायचा ना, इकडं लक्ष द्या, इकडं बघा, ते हार घालणार आहे तिकडे. भगवान परमात्म्याचा वेणू म्हणजे सामान्य वेणू नव्हता महाराज.
जेव्हा गोकुळामध्ये भगवान परमात्मा वेणू वाजवायचे तेव्हा त्या गोकुळामधली अवस्था आहे का काय व्हायचं. भुलविले भुलविले वेणू माधुर्य बर का. भुलविले 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 वेणू नादे वेणू वाजविला गोविंदे. पुढच्या गोष्टी ऐका. भगवान परमात्मा जेव्हा वेणू वाजवायचे तेव्हा काय घडायचं. पांगुळले यमुना जळ पक्षी राहिले निशळ. यमुना जळ जे होतं ना ते पांगळ्या माणसासारखं त्या पाण्याला सुद्धा असं वाटायचं का आपण जास्त हळूहळू जर चाललो ना तर आपल्याला जास्त वेळ ही भगवान परमात्म्याची बासरी ऐकता येईल. म्हणून एखादा पांगळा माणूस कसा चालतो तसं स्थिर गतीने व्हायची बर का यमुना मैया. वर्णन केलंय जेव्हा बासरी वाजायची तेव्हा. पांगुळले यमुना जळ पक्षी राहिले निशळ. पक्षी सुद्धा आकाशामध्ये स्वैर संचार करायचे. पण स्वैर संचार करत असताना जेव्हा भगवान परमात्म्याचा वेणू कानावर पडायचा ना तेव्हा आकाशामध्ये स्थिर उभे राहायचे आणि भगवान परमात्म्याचा वेणूनाद ऐकायचे. पुढं ऐका काय व्हायचं. तृण तृणचरे लुप्त झाली वाहुनी या ठेली. तृणचरे हे चारा बिरा जो असतो ना तो सगळा स्थिर व्हायचा. लुप्त झाली विसरून जायचं. आणि गाई चारा खात असताना आपली शेपटी पाठीवर टाकायच्या आणि निवांत भगवान परमात्म्याचा वेणू ऐकायचे. तृणचरे लुप्त झाली उच्छवाहोनी याठी. फुलविले 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 वेणू नादे वेणू वाजविला गोविंदे वेणू वाजविला गोविंद. भगवान परमात्म्याचा वेणू सामान्य नव्हता. ऐका. सेना महाराजांची इतकी एक गोड गवळणे. सेना महाराज म्हणतात भगवान परमात्म्याचा जेव्हा वेणू वाजायचा ना तेव्हा त्या गोकुळामध्ये काय अवस्था व्हायची ऐका. सेना महाराज म्हणतात. पावा गोंगडी घेऊन पायी गोंगडी घेऊन पायी संगे गोपाळ घेऊन गाई. अवस्था ऐका काय व्हायची. विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याशी नाही मर्यादा कोणी जावा त्या कोणी नंदा वृत्ती वेधली परमानंदे हो परमानंद. पावा गोंगडी घेऊन पायी पावा गोंगडी घेऊन पायी. भगवान परमात्म्याचा वेणूनाद इतका गोड आहे. भगवान परमात्मा बघा ना 11 वर्ष गोकुळामध्ये राहिले. जेव्हा अक्रूरजी भगवान परमात्म्याला नेण्याकरता येतात भगवान परमात्म्याला घेऊन जातात. घेऊन जात असताना त्या गवळणी अक्रूराला म्हणत होत्या. ए अक्रूरा अक्रूरा नको नेऊ भगवान वृंदावनीच्या सकल जनासी दे म्हणे वरदान. अक्रूरा नको नेऊ भगवान. इतक्या दिवस बरोबर गोपाळांबरोबर खेळला होता राहिला होता ना. महाराज जेव्हा घेऊन जात होते तेव्हाची अवस्था फार वाईट आहे. माझ्याकडे वेळ फार कमी. घेऊन गेले भगवान परमात्म्याला अक्रूरजी. पण ऐका उद्धवजी भगवान परमात्म्याचे ज्ञानी भक्त आहे. कायम भगवान परमात्म्या बरोबर राहायचे. मला भगवान परमात्म्याचं वेणू माधुर्य सांगायचंय. पटकन जायचंय बघा. भगवान परमात्मा जसे गोकुळातून निघून गेले ना तर परत मथुरेतून गोकुळात परत कधी आले नाही महाराज. काय त्या गवळणींची काय त्या गोपिकांची अवस्था झाली असेल. पण आला होता बघा भगवान परमात्म्याचा ज्ञानी भक्त उद्धवजी गोकुळातली अवस्था पाहण्याकरता आले होते. जेव्हा उद्धवजी आले ना तेव्हा ज्या रस्त्याने कन्हैया गेला होता ना मथुरेला रथामध्ये बसून अक्रूरजींच्या त्याच रस्त्यावर आजपर्यंत वाट पाहत होत्या महाराज.
काय प्रेम होतं, काय भाव असेल त्या गवळणींच्या. वाट पाहत होत्या बघा. आलाय उद्धवजी त्याच रस्त्याने, पण विचारलं नाही त्या गवळणींनी, त्या गोपिकांनी उद्धवजीला काहीच विचारलं नाही. उद्धवजीनं त्यांना विचारलं, इथं नंदबाबाचा वाडा कुठे आहे? तेव्हा त्या गवळणींना सांगितलं होतं, अरे आम्हाला काय विचारतो नंदबाबाचा वाडा? ही जी समोर नदी वाहते ना, ही नदी नदी नाही आहे, या नदीतलं पाणी नाही आहे. ही नदी म्हणजे अश्रूंची नदी आहे. या नदीच्या कडेकडेनं जा, जिथून या नदीचा उगम आहे तोच नंदबाबाचा वाडा आहे. जेव्हा आलाय तो उद्धवजी नंदबाबाच्या घरी आणि सगळी हकीकत सांगितली आहे. यशोदा मैयाने विचारलंय, माझा कन्हैया कसा आहे, माझा लाला कसा आहे? गेला तर परत कधी आला नव्हता. यशोदा मैयाची तर फार वाईट दुर्दशा झाली होती. ऐका, सांगतोय उद्धवजी, कन्हैया आनंदात आहे, सब कुशल मंगलमय आहे. एक दिवसाचा प्रसंग उद्धवजी सांगतात. कन्हैया भोजनाकरता बसले आणि बसल्यानंतर जेव्हा दैदूत तूप लोणी त्यांच्या ताटामध्ये आलं ते पाहिलं आणि पाहिल्यानंतर कन्हैया रडू लागले. ताट सोडलं, तिथून निघून गेले आणि सांगितलं होतं देवकी मातेला, यापुढे मला परत पुन्हा गोरसापासून बनवलेले कुठलेही पदार्थ मला माझ्या ताटामध्ये देऊ नको. जर कदाचित ते पदार्थ जर माझ्या ताटामध्ये जर आले ना, तर मला माझ्या गोपाळांची, मला माझ्या गवळणींची आठवण येते, म्हणून देऊ नको. कन्हैया रडला होता बघा. हा प्रसंग जेव्हा यशोदा मैयाला सांगितला ना, यशोदा मैयाला सांगितला, तेव्हा यशोदा मैया मूर्छित होऊन पडली. आणि तेव्हा नंदबाबाने सांगितलंय उद्धवजीला, उद्धवजी ही आता मूर्छित पडली ना, एवढ्याच वेळ फक्त ही झोपलेली असते, नाहीतर रात्रंदिवस फक्त कन्हैया ज्या रस्त्याने गेलाय ना त्याची वाट पाहत असते. फक्त मूर्छित पडते ना तेवढाच तिला आराम असतो. बघा, आला होता उद्धवजी. परत जात असताना गवळणींना विचारलंय, मी आता कन्हैयाकडे चाललोय, तुमचा काही निरोप आहे का? तेव्हा त्या गवळणींनी एक शेवटचा निरोप कन्हैयासाठी उद्धवजीकडे पाठवला होता. मला भगवान परमात्म्याचं वेणू माधुर्य सांगायचंय. त्या गवळणींनी, त्या गोपिकांनी त्या उद्धवजीला सांगितलं होतं, ए जा, निरोप विचारतोय ना त्याला जाऊन निरोप सांग. मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली, मेल्या सांग. पण इच्छा काय सांगू असं विचारतोय ना, त्यांना जाऊन सांग. मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली, आणि आमची एकच इच्छा आहे, वाजव मुरली तये जागा. त्याला जाऊन सांग, मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली आणि त्यांची एक शेवटची इच्छा आहे, तू ये आणि फक्त एकदा आमच्या त्या राखेवरती, रक्षेवरती फक्त एकदाच मुरली वाजव, एवढीच आमची इच्छा आहे. भगवान परमात्म्याचं वेणू माधुर्याच्या लई गवळणी माझ्याकडे. स्वरूप माधुर्य, एक एक माधुर्य भगवान परमात्म्याचं फार गोड आहे, पण तूर्त माझी वेळ संपुष्टात आलेली आहे. भगवान परमात्म्याचं लीला माधुर्य, स्वरूप माधुर्य, भगवान परमात्म्याचं वेणू माधुर्य हे सगळं संपलं. शेवटी मी मगाशी सांगून गेलो, अनेक खोड्या भगवान परमात्म्याने केल्या आणि मग शेवटी आई त्रस्त झाली. आईनं सांगितलं, उद्या जाई राना सवे, म्हणून गाई चारण्याकरता रानात गेले. सगळ्या गोपाळांना एकत्र केलं आणि अनेक प्रकारचे खेळ खेळले. खेळ घेऊ का थांबायचं? बघा, एकाच दमामध्ये सगळे खेळ होणारे. खेळ बाबरा, खेळ बाबरा, खेळ बाबरा, या राधीने तांडवरा. खेळ बाबरा, 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 खेळ बाबरा. खेळ मांडीला लखोनी, खेळ मांडीला लखोनी, खेळता नाना परी, खेळ मांडीला
कानोबा हमामा तू झाली कानोबा हमामा तू झाली कानोबा हमामा तू झाली कानोबा हमामा तू झाली भरपूर खेळ आहे, वेळ कमी आहे, आपल्याला खेळ मोडावा लागणार आहे लवकर. अनेक प्रकारचे खेळ खेळले आणि खेळ खेळून झाल्यानंतर सगळे गोपाळ थकल्यानंतर आता सगळ्या भगवान परमात्म्याने गोपाळांना एकत्र केलं. लहान गोपाळ पुढे बसवले, मोठे मागे बसवले आणि स्वतः भगवान परमात्मा त्या गोपाळांना काला देतोय, आपल्या हाताने भरवतोय, प्रसाद देतो. पंढरीनाथ स्वतः भगवान परमात्मा त्यांच्या मुखामध्ये प्रसाद घालतोय. आता सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रेमाने गजर करा. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करतो. सेवा करीत असताना जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजून माझी मला परत करा. जे काही बरोबर असेल ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदी मज क्षमा करणी संती नवे अंगभूत युक्ती नव्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. चालत असलेला हा भव्य त्रैदिनी कीर्तन महोत्सव, या त्रैदिनी कीर्तन महोत्सवाची आजची ही सांगतीची सेवा आहे. जोपर्यंत भगवान श्रीकृष्णाचं चरित्र काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं किंवा सप्ताहाच्या निमित्तानं उच्चारल्या जात नाही तोपर्यंत त्या सप्ताहाला परिपूर्णता प्राप्त होत नाही. कारण या जगाच्या पाठीवरचा परिपूर्णतम देव जर कुठला असेल तर तो परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्य येवई. सगळे अनेक भगवान परमात्म्याचे अवतारे, राम अवतारे पण तो फक्त पूर्ण अवतारे, पण परिपूर्णतम हा अवतार या जगाच्या पाठीवरचा भगवान परमात्म्याचा सर्वश्रेष्ठ अवतारे. म्हणून जोपर्यंत परिपूर्णतम देवाचं चरित्र गायला जात नाही तोपर्यंत त्या सप्ताहाला परिपूर्णता प्राप्त होत नाही. म्हणून माझ्या बुद्धिमतेप्रमाणे मला जसं या भगवान परमात्म्याच्या चरित्राच्या संबंधाने बोलता आलं तसा बोलण्याचा प्रयत्न केला. अत्यंत गोड असं स्तुत्य नियोजन आहे. संपूर्ण कार्यकर्त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे आमच्या माता मौल्या असतील, पुरुष वर्ग असेल, खरं तर गेले 3.5 दिवस आपण सगळे इथंच उपस्थित आहे. फक्त सकाळचं जेवण घरी बनवत असाल पण सकाळी सुद्धा नाश्ता होता बघा. पण या सगळ्या कार्यकर्त्यांनी इतकं गोड नियोजन केलं आणि वेळेला फार मर्यादा आहे बरं का. वेळेची मर्यादा त्यांनी इतकी जपली आहे. कालचं कीर्तन तर आपण वेळेच्या अगोदर 15 मिनटं चालू केलं आणि जेवणं बी कदाचित आपण घरी एवढं वेळेवरती कधी जेवू शकत नाही, पण या कार्यकर्त्यांनी इतकं गोड नियोजन केलं. 8 दिवस माता मावल्याला संध्याकाळी काही स्वयंपाक करायचा नाही, चूल पेटवायची नाही, काही भांडे कोंडे काही धुवायचे नाही, डोक्याला काही ताणच नव्हता नाही का. म्हणून आमच्या माता मावल्या गेल्या सकाळी सई प्रवचनाकरता उपस्थितच, सायंकाळी हरिपाठाकरता प्रवचनाकरता उपस्थित. म्हणून संपूर्ण माता मावल्या असतील, कार्यकर्ते मंडळी असतील, श्रोते मंडळी असतील, आज व्यासपीठावरती विराजमान असलेले आदरणीय डॉक्टर साहेब असतील, हे सगळे अत्यंत जिव्हाळ्याचे प्रेमाचे नाते जपणारी ही सगळी मंडळी आहे. म्हणून सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे शरद भाऊ असतील, मनोज भाऊ असतील, हे सगळ्या गुणीजनांचे टाळकरी मंडळी तर आपल्या सप्ताहाकरता आविष्कार होते महाराज. अत्यंत गोड यावर्षी या सगळ्या टाळकरी मंडळींनी गोड अशी साथ संगत दिली. म्हणून सगळ्या टाळकऱ्यांचे सुद्धा धन्यवाद, आभार व्यक्त करतो. इकडे अण्णा असतील, गोड चोपदार होते, मगाशी चोपदार राहून गेले बघा. आजचे चोपदार अत्यंत गोड आहे. चोपदारांचे सुद्धा धन्यवाद, आभार व्यक्त करतो. ज्ञात अज्ञात सगळ्यांचे. कारण इथं हा सप्ताह म्हणजे काही एकल्याचा खेळ नसतो. इथं सगळ्यांना एकत्र येऊन खऱ्या अर्थानं हा काला करायचा असतो. आणि आपल्या या वस्तीवरचा एकोपा फार गोड आहे बरं का. अनेक सप्ते होतात पण त्या सप्ताहामध्ये फार फाटाफोटा असतात. पण या सप्त्याचं एक विशेष आहे, इथं आल्यानंतर इतका आनंद प्राप्त होतो. इथं कोणाच्याच अंतकरणामध्ये द्वेष नाही मार आणि कोणाविषयीच द्वेष नाही. हे सगळे कार्यकर्ते मंडळी एकजुटीने एकत्र येतात आणि दरवर्षी एवढा गोड असा सप्ताह या ठिकाणी पार पडतात. भगवान परमात्मा करो हा सप्ताह इथं जेवढे उपस्थित आहे कमीत कमी ते 100 होईपर्यंत तरी सगळ्यांनी पाहावा, एवढीच एक इच्छा भगवान श्री हनुमंतरायांकडे व्यक्त करतो. आदरणीय ज्यांच्यामुळं माझ्या जीवनाला रंग आला, आदरणीय श्री हरिभक्तपरायण महेशजी महाराजांचे, खरं तर मी त्यांच्यासमोर बोलावं त्या पात्रतेचं मी पहिल्यापासून सांगतो नाहीये, पण आदरणीय महाराज श्रींचं अंतकरण फार मोठं आहे. ते खऱ्या अर्थानं हे सगळं सुपूर्त करून घेतात. म्हणून त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आदरणीय दोंडराम बाबा असतील, बाबांचे खऱ्या अर्थानं चरणावरती नतमस्तक होतो. गोड मृदंगाचार्य, आविष्कार मृदंग आहे महाराज, नाद खोळा काम आहे डायरेक्ट नाही का. इतका गोड हात आहे, इतका सुंदर हात आहे आणि इतकं समर्पक वाजवणं आहे ना. असे मृदंगाचार्य असले की असं वाटतं कवरही कीर्तन चालू द्यावं. भरपूर गवळणी म्हटल्या असत्या पण वेळेचं बंधन असतं ना, इलाज को क्या इलाज असतो. म्हणून आता सेवा आटोपती घेतो. समारोपाकडे आपल्याला जायचंय. आता
इथं दहीहंडीचा अभंग होतील आणि सेवा पूर्णत्वास जाईल. या विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल शिंके लाविले दुरी होतो दिगाजी तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरुने गडे वाहते त्या धारा या दोहीच्या कोपरा तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरुने गडे तुका म्हणे आते तुका काय उरोने दे का तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरुने म्हणे अवघा जने प्रकाश आला वाटो एका का संभ्रम वाकोनिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो आला वाटो एका वैष्णविका संभ्रम तुका म्हणे भूमंडळे आम्ही बळी विरगाडे आला वाटो एका वैष्णविका संभ्रम आज करून आरती चक्र पाण्या आरती अग पूर्वेला नवस धन्य काळा दिवस पहा पहा ओ सकाळा पुण्यवंत तुम्ही बाळा पूर्वेला नवस धन्य काळा दिवस प्रेम सप्रेम आरती गोविंदा देव आरती धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन बाळा प्रौढा आणि कोका ओ आरती परमानंद धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन म्हणे केशवात ते कुणी राहिलो तटस्थे धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन आरती ज्ञान राजा महादेव जय जय सेवक